मोरजत धबधब्यावरती आलेलो होतो आज आम्ही. पाऊस तर बिलकुल नाहीये. खूप उंचावरून धबधबा पडतोय. बाप रे. हे नवीन केलेलं आहे सगळं बांधकाम. छान केलंय, पण पहिले इकडे असं नव्हतं ना. पहिले इथे धबधब्याच्या खाली जाण्यासाठी पण खूप प्रॉब्लेम व्हायचा. हा, इथे छान असं धबधब्यावरती जाण्यासाठी पायऱ्या पण केलेल्या आहेत. काय आहे? हा हा. माझ्या अंगावर पाणी उडतंय ना. माझ्या हळूच आहे. माहीला आम्ही असे वेगवेगळे धबधबे दाखवायला घेऊन येतात. त्याची भारी इच्छा असते की नवीन नवीन धबधबे बघायला जायचं. माही, चला आता एन्जॉय करा. माहीर, अरे आतमध्ये बस खाली. अरे बस माही. माही किती घाबरतय. माही, हाय. कसं वाटतंय तुला माऊ? छान वाटतंय ना. जायचं आपण धबधब्याखाली भिजायचं का? नको, मला पण भीती वाटते बाबा. छान असं माहीर एन्जॉय करते आमच्या. बघू माऊ, तू इकडे बघ माकडे. ए हळू जा रे पुढे. साई आणि आता साईचे पप्पा दोघे मिळून आता धबधब्याच्या खाली जात आहेत. आणि मुळात दोघे पण घाबरत आहेत, तरी पण त्यांना तिथे जायचंय. दोघांना पण जायचंय आणि दोघे एकमेकांचा आता सहारा झालेत आणि तिथपर्यंत चाललेले आहेत. जा, तुम्ही पण जा ना. ए वाढला आता पाणी. ए थांबा, तिथे पाणी वाढले, थांबा. हे बघ दादू, तिकडे आलं पाणी. बघ इकडे. अरे अचानक पाणी वाढतंय ना, एक्स्ट्रा पाणी येतंय बघ पुन्हा. दादा पाणी वाढलंय, थांब तिथेच.
धबधब्याचं पाणी मध्येच असं स्लो होतं आणि मध्येच वाढतंय पाणी. माही छान एन्जॉय करते आमच्या. फक्त माहीरला स्विमिंग जमत नाहीये, त्यामुळे माहीर बेडकाच्या उड्या मारते. हा, आणि धबधब्याचं स्पीड कसं मध्येच अचानक वाढतंय, कारण वारा जेव्हा येतोय ना, त्यामुळे वाऱ्यामुळे त्याचं स्पीड असं खूप वाढल्यासारखं वाटतंय. पाणी पडलं, अरे बाप रे. माहीर चल, आता भरपूर वेळ झालाय. आता माहीरची काय मानसिकता होत नाही घरी निघायची, त्याला अजून खेळायचंय. आणि माहीर दादाला चायनीज राईस खायचंय. चला आता निघायचं ना आपण. येस, चला तर, चलो. आता आम्ही घरी निघालेलो सगळेजण. खूप सारे एन्जॉय केलेलं आहे. चौघांमध्ये पण आम्ही खूप सारे एन्जॉय करतो. माय, तुला किती दगड भेटले? छान छान आकाराचे दगड भेटलेत का? खडे गोळा केलेस तू? दाखव मला. माहीर, हा बघ, इथे बघ, हे बघ, ह्या दगडचा कलर बघ किती छान आहे. हे बघ. आता एवढा मोठा घेणार आहेस? अरे बापरे, हा तर बघ केवढा मोठा आहे. माहेरचं असं वेगळ्या आकाराचे आणि कलरचे दगड गोळा करण्यात चाललेले आहे. आम्हाला छान गोल दगड भेटलाय.